ठाणे कोकण ग्राम विकास मंडल का 27वां मालवनी महोत्सव का जोरदार शुभारंभ। कोकण ग्राम विकास मंडल द्वारा आयोजक भाजपा नगर सेवक सीताराम राणे ने 8 फरवरी से 18 फरवरी तक स्वर्गीय अजीतदादा पवार महोत्सव नगरी शिवाई नगर उन्नति मैदान में मालवनी महोत्सव 2026 का भव्य आयोजन किया। रविवार 8 फरवरी शाम को ठाणे के जनसेवक विधायक संजय केलकर, कोकण पदवीधर विधायक एडवोकेट निरंजन डावखरे के हाथों इस मालवनी महोत्सव का उद्घाटन हुआ। इस मौके पर ठाणे महानगर पालिका के उप महापौर कृष्णा पाटिल, भाजपा के गट नेता मुकेश मुकाशी के, भाजपा के सभी नवनिर्वाचित नगर सेवकों की और हाउसिंग फेडरेशन के संचालक विनोद देसाई और हिंदूराव गलवे के साथ अनेक मान्यवरों की गरिमामय उपस्थिति इस कार्यक्रम में रही। विधायक केलकर, विधायक डावखरे ने महोत्सव में बनाए हुए श्री गणेश मंदिर में दर्शन कर अजीतदादा पवार की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की। उसके उपरांत स्टॉल पर विजिट किया, व्यावसायिक और किसानों से बातचीत की। पहली बार बनाया गया स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगांवकर साहित्य दालान का उद्घाटन किया गया। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीतारामजी राणे यांच्या पुढाकाराने गेली 27 वर्ष हा मालवणी महोत्सव आयोजित होतोय आणि याच्यामध्ये नुसतं खाद्य संस्कृती नाही तर वैचारिक संस्कृती जपण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे। या इकडे अनेक स्थानिक लोकांना म्हणजेच कोकणातले जे शेतकरी आहेत त्यांना एक हक्काचं स्टॉल किंवा एक हक्काचं बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना या इकडे मंगेश पाडगांवकरांच्या नावाने पण या इकडे एक साहित्य दालन उभं केलंय, जेणे निश्चितपणे आपल्या या नवीन पिढीला आपल्या कोकणाच्या संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी जोडून ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवामध्ये होतं। मी मनापासून या महोत्सवाला शुभेच्छा नेहमीप्रमाणे हा 27वा मालवणी महोत्सव सुरू होतोय। गेल्या 2014 पासून माननीय केळकर साहेब या कार्यक्रमाचं 99% उद्घाटन केळकर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। डावखरे साहेबचं त्यानंतर आमदार झाल्यानंतर किंवा मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा दरवर्षी या उत्सवाला आवर्जून भेट देतात, लोकांना मार्गदर्शन करतात। या महोत्सवाचं आकर्षण असं आहे, यावर्षी आम्ही कविवर्य कैलासवासी मंगेश पाडगांवकर कला दालन आपण तयार केलं आहे, साहित्य दालन आपण तयार केलं आहे। त्यामुळे छोटं यावर्षी नवीन ऍड झालेलं साहित्य छोटं साहित्य संमेलन आपण सुद्धा ठेवतोय। सगळ्या प्रकारची भूक या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शमवण्याची आणि ती भागवण्याचा प्रयत्न आमचा आहे। लोकांना खवय्ये आहेत, सगळं मालवणी प्रकारचे पदार्थ, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आपण संधी देतोय, कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना व्यापार पेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचप्रमाणे या भागामध्ये आता नवीन तरुण जे काव्य किंवा वाचन प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी साहित्य प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी आपण साहित्य संमेलन यावर्षी नवीन सुरू केलेलं आहे। नेहमीप्रमाणे बाकी सर्व आहेच, डबलबारी आहे, दशावतार आहे आणि एक यावेळी नवीन माझं दरवर्षी असतं त्यावर एक व्याख्यान आपण ठेवलं आहे गणेश शिंदे यांचं। ते व्याख्याते मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्याख्याला गर्दी असते, त्यांचं आहे जीवन सुंदर आहे असं त्या व्याख्यानाचं नाव आहे, हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे। आणि याचा आपल्या निमित्ताने किंवा आपल्या माध्यमातून मी विनंती करेन ठाणेकरांना की या 10 दिवसामध्ये 8 पासून 18 तारीखपर्यंत एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्या। साहेब जरा ज्ञानाच्या ठिकाणाचं नारळ फोडून